शिरगावच्या सरपंच सुरेखा न्यारे यांची हत्या, कथित प्रियकराला नारपोली पोलिसांनी घेतले ताब्यात। शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी भिवंडी तालुक्यातील नारपोली पोलिसांनी त्यांचे कथित प्रियकर प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याला ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील हे दोघेही शिरगावचे रहिवासी असून त्यांच्या काही काळापासून जवळचे संबंध होते। सुरेखा यांनी वारंवार विवाहासाठी आग्रह धरल्यामुळे प्रकाशच्या मनात राग निर्माण झाला होता। याच कारणातून त्याने हत्येचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास प्रकाशने सुरेखा यांना पंढरपूरला जाऊया असे सांगून आपल्या कारमधून गावाबाहेरील लिंडोरी येथील शेतात नेले। त्या ठिकाणी त्याचे जनावरांचे शेड असून तिथेच त्याने सुरेखा यांचा गळा दाबून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले। खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मुंबई परिसरातील समुद्रात टाकण्याचा त्याचा डाव होता। त्यासाठी तो भिवंडी तालुक्यातील कळेशी येथे पोहोचला। तेथून त्याने भाचा संदेश याला फोन करून पुढील योजना सांगितली। मात्र संदेशने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला। माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले। सुरेखा न्यारे या गेली 2.5 वर्ष शिरगावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या। त्यांच्या हत्येच्या घटनेमुळे शिरगावसह संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे। नारपोली पोलिसांनी या प्रकरणाची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याला दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनूने करत आहेत। दरम्यान संशयित प्रकाश पाटील आणि सुरेखा न्यारे हे एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते। दोन्ही कुटुंबांमध्ये शेतातील कामांमुळे जुने संबंध आणि जवळीक होती। या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हत्येची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे।